नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, आज 9 सप्टेंबर 2025च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो, सर्व परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कंटेंट काढलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो, कंटेंट आवडला तर नक्की एक लाईक करा। तर पहा मित्रांनो, पहिला आपला प्रश्न आहे आणि सर्व मित्रांनो चालू घडामोडी सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर प्रश्न पहिला पहा, US ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवले आहे? तर याचं मित्रांनो आन्सर आहे कार्लोस अल्कराज, स्पेन यांनी US ओपन मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद मित्रांनो प्रथम मिळवले आहे। तर यामध्ये पहा, US ओपन 2025 चे विजेता आणि उपविजेता एकेरी आणि दुहेरीमधले। तर पहा, पुरुष एकेरी विजेतामध्ये कार्लोस अल्कराज, स्पेन हा विजेता आहे आणि उपविजेता जेनिक सिनर, इटली आहे। तर महिला एकेरी विजेतामध्ये आर्यना सबालेका, बेलारूस ही विजेते आहे आणि उपविजेते जे आहे अमांडा अनिसेमोवा, अमेरिका आहेत। तर पुरुष दुहेरी विजेतामध्ये मार्सेल ग्रेनोल्सन, स्पेन, तर उपविजेतामध्ये होरासिओ जेबलोस, अर्जेंटिना। तर महिला दुहेरी विजेतामध्ये ग्रेबिएला ड्रेबोवेस्की, कनाडा आणि उपविजेता आहे एरिन राउटलिफ, न्यूझीलंड। सर्व मित्रांनो प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सर्व 9 सप्टेंबरचे चालू घडामोडीचे मित्रांनो प्रश्न कव्हर होतील। तर प्रश्न दुसरा पहा, सप्टेंबर 2025 मध्ये द चोला टायगर्स एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, त्याचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, द चोला टायगर्स एव्हेंजर्स ऑफ सोमनाथचे लेखक अमीश त्रिपाठी हे आहेत। प्रश्न तिसरा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या विभागाचे नाव बदलून युद्ध विभाग करण्यासाठी कार्यकारी आदेशावर हस्ताक्षर केले आहेत? तर मित्रांनो, रक्षा विभागाचे नाव बदलून युद्ध विभाग करण्यासाठी कार्यकारी आदेशावर हस्ताक्षर केले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी। तर प्रश्न चौथा आहे, छोट्या उपग्रहांना प्रक्षेपित करणारा भारत इस्रोचे दुसरे अंतरिक्ष केंद्र कोणत्या ठिकाणी बनविणे चालू आहे, जे 2026 मध्ये पूर्ण होईल? तर मित्रांनो, कुलसेकरपट्टिनम, तामिळनाडू येथे हे काम चालू आहे। प्रश्न पाचवा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये भारत कोणत्या वैश्विक नेटवर्कचा सदस्य बनला आहे? तर मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये भारत वैश्विक नेटवर्कचा सदस्य बनला आहे, हेल्थ AI ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क GRN चा मित्रांनो। प्रश्न आहे सहावा, सप्टेंबर 2025 मध्ये जमैकाचे पंतप्रधान कोण झाले आहेत? तर जमैकाचे पंतप्रधान 2025 मध्ये अँड्र्यू होलनेस हे झाले आहेत। प्रश्न सातवा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये ब्रिटनचे पहिले अश्वेत उपपंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सप्टेंबर 2025 मध्ये ब्रिटनचे पहिले अश्वेत उपपंतप्रधान जे झाले आहेत ते मित्रांनो डेव्हिड लॅम्मी हे झाले आहेत। प्रश्न आठवा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये विश्व स्पोर्ट्सवेअर ब्रँड स्केचर्सचे नवे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर मित्रांनो, स्केचर्सचे नवे जे ब्रँड ॲम्बॅसेडर झाले आहेत ते मोहम्मद सिराज हे झालेले आहेत। तर प्रश्न नववा पहा, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या लेखिकेचे पहिले संस्मरण मदर मेरी कम्स टू मी कोचीमध्ये लॉन्च केले गेले आहे? तर मित्रांनो, अरुंधती रॉय या लेखिकेचे संस्मरण मदर मेरी कम्स टू मी हे मित्रांनो कोचीमध्ये लॉन्च केले आहे। तर अरुंधती रॉयचे प्रमुख पुस्तके पहा, द मिनिस्ट्री ऑफ ऑलमोस्ट हॅपीनेस हे मित्रांनो आणि द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे दोन मित्रांनो महत्त्वाचे पुस्तके आहेत अरुंधती रॉयची। प्रश्न 10 पहा, गिधाडाच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यांनी सुरू केले आहे? तर आसाम राज्याने मित्रांनो गिधाडाच्या संवर्धनासाठी पहिले गिधाड संवर्धन पोर्टल सुरू केले आहे। तर भारतात गिधाडाच्या 9 प्रजाती आढळतात। प्रश्न 11 पहा, सप्टेंबर 2025 मध्ये रॉयल भूटानी बौद्ध मंदिरचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये रॉयल भूटानी बौद्ध मंदिरचे उद्घाटन राजगीर, बिहार येथे झाले आहे। तर रॉयल भूटानी बुद्ध मंदिराबद्दल पहा, उद्घाटन कोणी केले आहे? तर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्तपणे मित्रांनो रॉयल भूटानी बुद्ध मंदिराचे उद्घाटन केले आहे।
तर लगभग 70 फूट उंचीच्या या मंदिरामध्ये 10 फूट भगवान बुद्धाची प्रतिमा स्थापित केली आहे। तर मित्रांनो लगभग 70 फूट उंचीचे हे मंदिर आहे आणि त्यामध्ये 10 फूट भगवान बुद्धाची प्रतिमा स्थापित केलेली आहे। तर प्रश्न 12वा पहा, सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारताचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल्सचे उद्घाटन कोठे केले आहे? तर मित्रांनो, सर्वात मोठे जे कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई येथे केले आहे। तर या टर्मिनलचे नाव मित्रांनो भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स BMCT आणि हे PSA इंटरनॅशनल द्वारा विकसित केले गेले आहे। नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क NIRF 2025 चे ओव्हरऑल रँकिंगमध्ये कोणते संस्थान लगातार 7वें वर्ष शीर्षस्थानावर आहे? तर IIT मद्रास मित्रांनो लगत जे आहे 7वें वर्ष आहे तर शीर्षस्थानावर आहे IIT मद्रास। तर IIT मद्रासने NIRF रँकिंग 2025 मध्ये लगातार 7वें मित्रांनो वर्ष शीर्षस्थानावर आहे। तर शीर्ष 3 ओव्हरऑल संस्थान पहा, IIT मद्रास 1 नंबरला, 2 नंबरला IISc बेंगलोर, तर IIT मुंबई हे 3 नंबरला आहे। तर इंजिनिअरिंगमध्ये शीर्ष जे आहेत IIT मद्रास मित्रांनो 1 नंबरला आहे आणि IIT दिल्ली हे 2 नंबरला आहे। प्रश्न 14वा पहा, सप्टेंबर 2025 मध्ये थायलंडचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत? तर मित्रांनो, थायलंडचे जे नवे पंतप्रधान बनले आहेत 2025 मध्ये अनुतिन चारविराकुल हे मित्रांनो थायलंडचे नवे पंतप्रधान बनले आहेत। प्रश्न 15वा, कोणत्या प्रख्यात लेखक यांना प्रो VK गोकक पुरस्कार 2025 ने सन्मानित केले आहे? तर प्रो VK गोकक पुरस्कार मित्रांनो 2025 ने सन्मानित केले आहे आनंद V पाटील यांना। तर प्रो VK गोकक पुरस्काराबद्दल पहा, प्रो VK गोकक पुरस्कार कन्नड साहित्यामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या लेखकांना प्रदान केला जातो। तर हा पुरस्कार भारतीय विद्या भवन बेंगलोर आणि विनायक गोकक वाङ्मय ट्रस्ट द्वारा संयुक्तपणे दिला जातो। तर अतिशय मित्रांनो महत्त्वाचा पुरस्कार आहे प्रो VK गोकक पुरस्कार। प्रश्न 16 पहा, 2025च्या ICC महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल? तर भारत आणि श्रीलंका मित्रांनो महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करेल 2025 चे। तर ICC महिला विश्वचषक 2025 बद्दल पहा, दिनांक 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर मित्रांनो असेल हे चालेल विश्वचषक। तर ठिकाण आहे भारत आणि श्रीलंका आणि संस्करण आहे 13वे। तर भारताची मित्रांनो कर्णधार आहे हरमनप्रीत कौर। प्रश्न 17वा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये खान मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर मित्रांनो सप्टेंबर 2025 मध्ये खान मंत्रालयाचा नवीन सचिव म्हणून जे पदभार स्वीकारला आहे पियुष गोयल यांनी मित्रांनो पदभार स्वीकारला आहे। तर क्वेश्चन 18वा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि X सह 26 अपंजीकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती प्रतिबंध घातला आहे? तर मित्रांनो नेपाळ या देशाने प्रतिबंध घातला आहे। तर मित्रांनो हे 18 प्रश्न होते, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे हे सर्व प्रश्न आहेत। तर संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो कंटेंट जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती अशा चालू घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।